नमस्कार। त्राटक साधना केल्याने तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार कराल त्या त्या गोष्टी तुम्हाला मिळतील। खरंच तुम्हाला माहित आहे का? त्राटक ही साधना केल्याने कुठलीही साधारण व्यक्ती ज्यावेळी त्राटक ही साधना करते त्यावेळी आपली मनोकामना पूर्ण करू शकते। एवढंच नाही तर तुमच्या समोर जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणे ती समोरची व्यक्ती करू शकते। हे तुमच्या त्राटक साधनेमुळे होऊ शकतं। आणि एखादी व्यक्तीच नाही तर एखादा प्राणी सुद्धा तुम्ही ज्या ज्या डायरेक्शन मध्ये त्यांना सांगाल, जे जे तुम्ही त्यांना सांगाल त्याप्रमाणे समोरची व्यक्ती किंवा समोरचा प्राणी हे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करू शकतो। आणि एवढी शक्ती ह्या त्राटक साधनेमध्ये। या साधनेला संमोहन शास्त्र किंवा मोहिनी विद्या असंही म्हणतात। कुठलाही साधक याचा सराव करून व्यक्तीला किंवा प्राण्याला तुमच्या विचारांनी वागवू शकतो। आहे ना जादू? खरंच यामध्ये जे बोलाल तेच होईल। त्राटक करणारा साधक समोर एखादा चालणारा व्यक्ती, त्या व्यक्तीसमोर जेव्हा या साधकाने त्याच्या मानेवर पाहिल्यानंतर, मानेवर त्याची नजर टिकवून ठेवल्यानंतर जो चालणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर हा साधक अधिकार गाजवू शकतो। साधक त्याला जे डायरेक्शन सांगेल त्याच डायरेक्शनवर समोरचा व्यक्ती मुडेल। एवढी शक्ती या त्राटक मध्ये। शिवने कामदेवला सुद्धा या त्राटक शक्तीमुळेच भस्म केलं होतं। त्याचप्रमाणे बालीने सुद्धा रावणाला या त्राटक साधनेमुळेच हरवलं होतं। महाभारतात दुर्योधनची आई गांधारीने सुद्धा वज्रासारखं शक्ती संवेद बनवलं होतं आणि हे सुद्धा या त्राटक साधनेमुळेच शक्य झालं। एक नाही हजारो उदाहरणं आहेत या त्राटक साधनेमुळे असाधारण गोष्टी घडलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कुठलाही साधारण व्यक्ती याने जर त्राटकची साधना केली तर त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होऊ, शक्तींचा संचार होऊ शकतो। एक सिंपल ह्युमन हा सुपर ह्युमन बनू शकतो। या त्राटक साधनेमुळे साधकाला दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे तेही हा साधक ओळखू शकतो। या साधकाला त्यामुळे दूरदृष्टी प्राप्त होते, दूरदर्शी शक्ती प्राप्त होते। साधकच्या वशमध्ये समोरची व्यक्ती आणि यासाठी साधकाने वर्षभर तरी या त्राटकचा अभ्यास करत राहिला पाहिजे। ही विद्या 10-15 दिवसात येणारी नाही। हे विधान सर्वांनी लक्षात ठेवावं। हे विधान विसरू नये। 9 महिने त्राटक आणि संकल्प करून साधकास दिव्य दृष्टी प्राप्त होते। साधना 9 प्रकारच्या असतात, पण आज आपण 5 प्रकारच्या त्राटक साधना पाहणार आहोत। पहिली साधना जी आहे ती मूर्ती त्राटक। तुम्हाला जर एखाद्या तुमच्या इष्ट देवतेची मूर्ती घ्यायची असेल किंवा गुरुची मूर्ती घ्यायची असेल, ज्याही देवतेची मूर्ती घ्यायची असेल ती मूर्ती घ्यावी। छोट्यातली छोटी मूर्ती असावी, तुमच्या डोळ्यासमोर 3 फुटाच्या अंतरावर ती मूर्ती ठेवावी। ब्लॅक अँड व्हाईट मूर्ती असावी, रंगीत मूर्ती नसावी। आणि त्या मूर्तीकडे जवळजवळ 15 ते 20 मिनिट एकटक पाहत राहा। त्यानंतर 20 मिनिटांनंतर 15 ते 20 मिनिटांनंतर हळूहळू आपले डोळे बंद करून, आपले डोळे बंद केल्यानंतर बंद डोळ्यासमोर ती मूर्ती दिसत आहे का त्याप्रमाणे त्या मूर्तीला पाहत जवळजवळ 15 ते 20 मिनिट त्या मूर्तीला डोळे बंद करून आपल्या समोर पाहत राहावे। आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर मनचक्षुने त्या मूर्तीला पाहण्याचा प्रयत्न करावा। ही प्रक्रिया प्रत्येक दिवशी 21 वेळा तुम्हाला करायची आहे। आणि त्यानंतर काही दिवसातच डोळे बंद असताना तुम्हाला ती मूर्ती जवळजवळ 30 मिनिटापर्यंत, 20 ते 30 मिनिटापर्यंत बंद डोळे करून जर ती मूर्ती तुम्हाला दिसत असेल त्यावेळी तुम्ही समजून जाऊ शकता की तुमची साधना ही सफल झालेली आहे। साधना तुमच्या थर्ड आयला जागृत करण्यासाठी मदत करणार आहे। या प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमचे डोळे बंद असताना सुद्धा अनेक दृश्य पाहणार आहात। अनेक दृश्य तुम्हाला दिसणार आहेत। अनेक दृश्य तुम्हाला दिसण्यास सुरुवात होणार आहे। या साधनेमुळे साधकाची बुद्धी तीव्र होते। कुठल्याच गोष्टी तो विसरत नाही, म्हणजेच त्याची मेमरी ही पॉवरफुल। अनोखा लाभ
या साधनेमुळे मिळतो. आता आपण दुसरी त्राटक साधना पाहणार आहोत. त्याचं नाव आहे ताम्रवस्त्र टक. यामध्ये तुम्हाला 6 इंच लांब आणि 3 इंच रुंद सॅटिनचा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे आणि आसनस्थ झाल्यानंतर समोर एक सफेद कलरची उशी ठेवायची आहे आणि त्या उशीवर तो सॅटिनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्या मधोमध बरोबर ज्वारीचा एक दाणा आणि त्या दाण्यावर आपल्याला एकाग्र चित्त करायचं आहे. त्या दाण्यावर डोळे बंद न करता एकाग्र चित्तेने पाहत राहायचं आहे आणि काही वेळातच त्या सॅटिनच्या कपड्याचा कलर हा हळूहळू काळा दिसण्यास सुरुवात होईल आणि ज्वारीचा दाणा हा हळूहळू प्रकाशमय दिसण्यास सुरुवात होतो. आणि जेव्हा आपले मन पूर्णपणे एकाग्र अवस्थेमध्ये जातं त्यावेळी ज्वारीचा दाणा आणि कपडा हे दोन्हीही प्रकाशमय दिसू लागतात आणि थोड्या वेळातच तो ज्वारीचा दाणा अदृश्य झाल्यासारखा भासतो. म्हणजेच आपणास फक्त तिथे कपडा दिसू लागतो. ही प्रक्रिया करत असताना आपल्याला आपले डोळे जड किंवा भारी वाटू शकतात. मग किंवा हळूहळू आपल्या डोळ्यातून अश्रूही निघू शकतात. तर त्यावेळी आपण आपले डोळे बंद करून थोड्या वेळाने पुन्हा ते डोळे चालू करून पुन्हा ही प्रक्रिया कंटिन्यू ठेवू शकतो. आणि हा अभ्यास कमीत कमी 15 मिनिट दिवसातून 15 मिनिट हा अभ्यास करायचा आहे. आणि प्रत्येक दिवशी आपली साधना समाप्त झाल्यानंतर आपले डोळे हे थंड पाण्याने धुवायचे आहेत. या साधनेमुळे मनाची एकाग्रता एवढी वाढते की त्यामुळे तुम्हाला दिव्य शक्ती दिसण्यास सुरुवात होते. तुमचा कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हा एकमेकांना स्पर्श करण्यास सुरुवात होतो आणि याचा परिणाम म्हणजेच तुम्हाला दिव्य विचार चालू होतात. साधकाला देवांचे, त्यांच्या गुरूंचे, महान पुरुषांचे, मंदिरांचे दर्शन घडण्यास सुरुवात होते. डोळ्यांसमोर एक प्रकाशमय बिंदू हा निरंतर त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागतो. आणि ही साधना करत असताना वेळ समजत नाही. जर तुम्ही 1 तास बसत असाल साधनेसाठी तर तुम्हाला असं वाटेल की 10 मिनिटच झालेले आहेत. कारण हळूहळू तुमच्या साधनेचा प्रभाव एवढा वाढत जाईल की तुम्हाला वेळेच भान राहणार नाही. पण काटेकोरपणे हा नियम पाळावा लागेल की ही साधना तुम्हाला दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटच करायची आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तिसरे त्राटक आहे बिंदू त्राटक. या साधनेत ड्रॉइंग पेपर घ्या. 8 इंच लांब व रुंद 2 इंचाचा काळा सर्कल बनवा आणि भिंतीवर डोळ्यांच्या समोर ठेवा आणि या बिंदूपासून आपण 3 फीट लांब बसा. कुठलाही आवाज येऊ देऊ नका. हलका अंधार ठेवा. त्या काळ्या बिंदूवर तुमचं मन एकाग्र करा. त्यावर एकटक पाहत राहा. थोड्या वेळाने डोळ्यातून पाणी येऊ लागेल. डोळे बंद करा आणि पुन्हा डोळे चालू करा आणि पुन्हा तुमचा हा सराव चालू ठेवा. या काळ्या सर्कलमधून प्रकाशमय सर्कल बाहेर पडताना तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमचे पूर्ण ध्यान हे प्रकाशमय सर्कलवरच ठेवा. त्यावर मन केंद्रित करा. त्यानंतर तुम्हाला जाणवेल की काळ्या रंगाचा सर्कल गायब झालेला आहे. त्याच्या जागी प्रकाशमय सूर्यासारखा प्रकाश तुम्हाला दिसेल. ही साधना निरंतर करत राहा आणि ही साधना दिवसातून 10 ते 15 मिनिट करायची आहे. त्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवा. याचा अभ्यास 1 महिना तरी तुम्हाला करावा लागेल. यानंतरच याचा प्रभाव आपणास दिसण्यास चालू होईल. प्रतिबिंब त्राटक. या त्राटकाचा अभ्यास आपणास जवळजवळ वर्षभर करायचा आहे. त्यावेळीच याचा आपणास लाभ व्हायला सुरुवात होतो. चला तर पाहू ही साधना कशी करायची. या साधनेसाठी आपल्याला एक काचेचा आरसा लागणार आहे. 8 इंच लांब आणि 6 इंच रुंद आरसा असावा. तो आरसा भिंतीजवळ ठेवावा. 3 फीटच्या अंतरावर त्या आरशाच्या आपण बसावं, आसनस्थ व्हावं. यावेळी त्या रूममध्ये भरपूर प्रकाश नसावा, अगदी हलका प्रकाश असावा. त्या आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिबिंबावर
एकटक पाहत राहावे. यासाठी आपल्याला आपल्या थर्ड आयचा वापर करायचा आहे. थर्ड आयचा वापर करून आपल्याला त्या आपल्या प्रतिबिंबासमोर एकटक पाहत राहायचं आहे. आणि थोड्या वेळातच आपल्याला असं दिसेल की आपल्या समोरचं जे प्रतिबिंब आहे, आपण जे समोर आरशामध्ये जे प्रतिबिंब पाहत आहोत ते हळूहळू अदृश्य झाल्याचा भास होण्यास चालू होईल. त्यावेळी आपणास फक्त आरसाच. त्यावेळी तुमचा श्वास हळूवार ठेवावा. हळूवार श्वास ठेवणं हे या प्रक्रियेमध्ये अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही हळूवार श्वास यामध्ये घ्याल त्यावेळी यामध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होईल. ही साधना आपणास प्रत्येक संध्याकाळी जवळजवळ 20 मिनिट करायची आहे. या त्राटकामध्ये आपणास कुठल्याही प्रकारचा जप करण्याची, या त्राटकाचा जवळजवळ 1 महिना सराव करत असतानाच याचे सफल संकेत आपणास मिळण्यास सुरुवात होईल. आता ही साधना सफल होत आहे, सफल झाली आहे हे आपणास कसं कळेल? तर ज्यावेळी तुम्ही तुमचे प्रतिबिंब आरशामध्ये पाहाल त्यावेळी आपणास वेगवेगळ्या वस्तूंचे प्रतिबिंब दिसण्यास सुरुवात होईल. मग त्यामध्ये बाग, बगीचा, अपरिचित व्यक्ती, जलाशय अशा प्रकारच्या वस्तू दिसायला सुरुवात होईल. म्हणजेच तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत आहात, ज्या गोष्टींची चहलपहल तुमच्या मनामध्ये चालू आहे त्या गोष्टी तुम्हाला, त्यांचे प्रतिबिंब तुम्हाला त्या आरशामध्ये दिसण्यास सुरुवात. अंतर्मनात जे काही चालू असेल ते तुम्हाला आरशामध्ये दिसण्यास चालू होईल. आणि ही साधना दिवसभरानंतर करून झाल्यानंतर तुम्हाला तो आरसा एका केसरी रंगाच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे. आणि या साधनेमुळे आपणास लोकांना संमोहित करण्याची जी शक्ती आहे ती प्राप्त होते. संमोहित करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्या डोळ्यांमध्ये येते. आणि यामुळेच पशु, पक्षी, व्यक्ती, प्राणी हे संमोहित होतात. सुहानिशा ही सर्वांना माहीतच असेल. सर्वांना आश्चर्यही वाटतं की ही कशी काही दुसऱ्यांच्या मनातलं ओळखते. ही असं काय शिकली आहे. मोबाईलचा पासवर्डसुद्धा सांगते. सर्व काही दुसऱ्यांच्या मनातलं ती ओळखते. ही जादू नाही, हीच कला आहे संमोहन शास्त्राची. हेच ती शिकलेली आहे. त्यामुळे ती या सगळ्या गोष्टी ओळखू शकते. आणि हेच तुम्हीही शिकू शकता. तिची जी कला आहे ती तुम्हीही शिकू शकता. तुम्हालाही ती कला येऊ शकते या संमोहन शास्त्राद्वारे. ही एक अत्यंत प्रभावशाली त्राटक साधना. 5वी त्राटक साधना जी आहे ती आहे दृष्टी त्राटक साधना. ही साधना अगदी वेगळी आणि महत्त्वाची आहे. तर या साधनेमध्ये आपणास उभे राहून लांबवर एखादे झाड आहे अशी जागा निवडायची आहे. प्रत्येक सकाळी उभे राहून तुम्ही एका पायावरही उभे राहू शकता. आणि तसे उभे राहून तुम्हाला त्या झाडाच्या अगदी टोकावर आपली दूरदृष्टी टाकायची आहे. आणि एकाग्र चित्तेने त्या झाडाच्या अगदी पॉइंटला, टोकाला पाहत राहायचं आहे. आणि थोड्या थोड्या वेळानंतर तुम्हाला ते झाड अदृश्य झाल्याचा भास होईल. या रोजच्या साधनेमध्ये तुम्हाला थोड्या दिवसांनी असं जाणवायला लागेल की समोरचं जे झाड आहे ते हळूहळू अदृश्य होत आहे, अदृश्य झाल्याचा भास होईल. आणि समोर फक्त तुम्हाला आकाशच आकाश दिसायला सुरुवात होईल. त्यावेळी तुम्हाला तुमचा देह सुद्धा पूर्णपणे नष्ट झाल्यासारखा भास होईल. तुमचा देह सृष्टीशी एकरूप झाल्यासारखा भास होईल. या साधनेमुळे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढलेली दिसेल. स्मरणशक्ती अगदी चांगली झालेली दिसेल. मस्तिष्क कार्यरत झालेलं दिसेल. अनिद्रा दूर होईल. सतत तुम्हाला तुमचं मन आनंदी वाटतं. त्राटकांच्या अभ्यासामुळे तुमची जी इच्छाशक्ती आहे ती वाढलेली असेल. स्वतःच्या मनावर अधिकार प्रस्थापित करणे आणि त्याचबरोबर दुसऱ्याच्या मनावरही तुम्ही अधिकार प्रस्थापित या त्राटकांमुळे करू शकता. म्हणजेच तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला वशमध्ये करू शकता.
या सर्व त्राटकांमुळे तुम्ही रोग बरे करू शकता, विकार बरे करू शकता, तुमची दुर्बलता दूर करू शकता आणि या त्राटकांमुळे आध्यात्मिक प्रगती तुम्ही तुमची घडवू शकता। या सर्व त्राटकांमुळेच आपले ऍक्टिव्ह होते ते थर्ड आय आणि पिनियल ग्लँड आणि याच्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि आपल्याला एक प्रकारच्या अध्यात्माची नशा चढते। या आपल्या 7ही चक्रांच्या ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपली पूर्णपणे व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक व्यक्तिमत्व घडलं जातं आणि विशेष मानसिक शांती मिळते। या सर्व त्राटकांमुळे यानंतर हळूहळू तुम्हाला जे अनुभव यायला सुरुवात होते त्यामध्ये तुम्हाला जी ऊर्जा तुम्हाला मिळते ती ऊर्जा तुम्हाला तामसिक मिळवायची आहे की सात्विक मिळवायची आहे ते फक्त आणि फक्त तुम्हीच ते डिसाइड करू शकता। कारण तामसिक ऊर्जा ही तांत्रिक ऊर्जेमध्ये जाते, तांत्रिक साधनेमध्ये जाते आणि सात्विक ऊर्जा ही पूर्णपणे सात्विक त्राटकांमध्ये जाते, सात्विक अध्यात्मामध्ये जाते। सात्विक ऊर्जा ही लोककल्याणासाठी आपण वापरतो, लोकांचे भले करण्यासाठी आपण ही सात्विक ऊर्जा वापरतो आणि यासाठी ही जी सगळी त्राटकं आपण जेव्हा करतो त्यावेळी आपण जे आसनस्थ असतो त्यावेळी आपली जी कंबर आहे ती पूर्णपणे स्ट्रेट असावी, आपली मान स्ट्रेट असावी। आपण पाहत असताना आपण एकाग्र चित्तेने जेव्हा पाहतो त्यावेळी पूर्णपणे आपण मान सरळ अशा प्रकारे आपल्याला आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि अगदी आंतरिक रूपाने हे मनन आणि चिंतन करायचं आहे, एकाग्रता करायची आहे। सुरुवातीला तुम्हाला एकाग्रता होत नसेल तुमची, पण हळूहळू ज्याप्रमाणे तुम्ही सराव कराल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा जो वेळ आहे तो हळूहळू वाढत जाईल। प्रारंभिक अवस्थेमध्ये तुमचं कदाचित डोकंही तुम्हाला भारी वाटेल, पण हळूहळू सरावानंतर ते तुमचं डोकं नॉर्मल अवस्थेमध्ये यायला सुरुवात होईल। लक्षात ठेवण्याचा मुद्दा हाच की सुरुवातीला तुम्ही बिंदू त्राटकापासून सुरुवात करू शकता, त्यानंतर तुम्ही दीपक त्राटकवर येऊ शकता। ही सगळी जी त्राटकं आहेत ती एकांतात करणारी आहे, यामुळे आपले आज्ञाचक्र जागृत होतं, आपलं पिनल ग्लँड आहे ते ऍक्टिव्ह होतं आणि यामुळेच आपली आंतरिक शक्ती जी आहे ती जागृत होते, वेगवेगळे अनुभव यायला सुरुवात होतात आणि हा अभ्यास आपल्याला निरंतर करत राहावा लागतो। त्यामुळे आपल्याला हा जो आध्यात्मिक जी आपली प्रगती आहे ती वेळोवेळी प्रगती करत राहते आणि हे सर्व जे आहे महत्वाचा मुद्दा, आपण हे सर्व जी काही त्राटक करत आहोत ही सगळी जी त्राटकं आहेत ती ब्रह्ममुहूर्तावर केलेली अगदी सफलदायक। त्याचप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर जर आपण हे त्राटकं केली तर आपल्याला कशा प्रकारे त्याचा फायदा होतो, कशा प्रकारे चांगल्यातला चांगला फायदा होतो हा माझा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या त्राटकामुळे आपल्याला किती फायदा होऊ शकतो। अशा प्रकारे तुम्हाला आज मी महत्त्वाचे 5 त्राटकं जी सांगितली आहेत त्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला मी नक्कीच त्याची पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आतासाठी धन्यवाद।